नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण पंचांगातल्या 5 अंगांचा अभ्यास करत असतो, तेव्हा तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांचा अभ्यास करत असताना आपण तिथी, वार, योग, करण यांचा अभ्यास केला, पण नक्षत्रांचा वेगवेगळा करावा लागेल. त्यामध्ये एकूण 27 नक्षत्र दिसतात आपल्याला. ही क्रमाने येतात आणि क्रमानंच त्यांचा अभ्यास करावा. त्याचं कारण असं की आपल्याला जर 12 राशीपैकी पहिली रास बघितली तर ती मेष रास. ह्या राशीमध्ये 2.25 नक्षत्र आहेत. त्यातला पहिला भाग आहे, म्हणजे पहिलं नक्षत्र आहे ते म्हणजे अश्विनी. दुसरं नक्षत्र आहे भरणी. आता ही दोन्ही नक्षत्र चतुष्पाद म्हणजे पूर्ण 100% त्या मेष राशीमध्ये आहेत. पण आपण आज जे पाहणार आहोत ते तिसरं नक्षत्र, 3 क्रमांकाचं नक्षत्र कृत्तिका. हे नक्षत्र थोडंसं पहिल्या या मेष राशीमध्ये 25% आणि 75% भाग वृषभ राशीमध्ये अशा स्वरूपाचं नक्षत्र आहे. मग आता एकाच वेळी ह्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व जर बघितलं तर आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही. कारण 25% भाग पहिला हा आहे मेष राशीशी निगडीत. जर पहिल्या चरणात जन्म झाला तर त्याची रास मेष असते. आपण इथं बघत आहोत हे कृत्तिका नक्षत्र. 1, 2, 3, 4 हे चरण आहेत. त्यातला पहिला चरण हा मेष राशीमध्ये मोडतो आणि इथून मग वृषभ रास सुरू होते आणि मग दुसरा, तिसरा आणि चौथा चरण हा वृषभ राशीमध्ये मोडतो. पण बाकी सगळं तेच असलं तरी त्याला कोणत्या राशीचा टच आहे याच्यावर त्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू अवलंबून असतात. व्यक्तिमत्वाचे पैलू अवलंबून असतात. म्हणजे बघा, ब तुकडीतला मुलगा पण तो अ तुकडीत बसतो. शिकायचं अ तुकडीत, ग्रहपाठ लिहायचे ब तुकडीत, तपासायचं ब तुकडीच्या माणसानं, मार्क द्यायचे ब तुकडीच्या माणसानं, हजेरी लावायच्या अ तुकडीत, परीक्षेला बसायचं ब तुकडीप्रमाणे. बघा, मित्र सगळे या तुकडीतले, पण प्रत्यक्षात कागदावर मात्र ह्याची ब तुकडी असेल. किती अवघड आहे. सेम परिस्थिती होते. म्हणजे काय तर 25% भाग मेष राशीत, 75% भाग वृषभ राशीत. आता ह्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर ह्या प्रत्येक राशीमध्ये काही खास नक्षत्र आहेत. त्यामधलं हे सर्वात खास नक्षत्र कृत्तिका. याचं कारण पण असं की जेव्हा ज्योतिष लिहिलं गेलं असेल पहिल्यांदा तेव्हा त्यातलं पहिलं नक्षत्र होतं कृत्तिका आणि त्यानं सुरुवात झालेली आहे. आणि सगळं नक्षत्र मंडळ मांडल्यानंतर नंतर काही दिवसानंतर त्यामध्ये ह्याच्या पूर्वीची म्हणजे अश्विनी, भरणी ही नक्षत्र त्यामध्ये घुसडली गेली आणि त्यानंतर मग हे 1 आणि 2 नंबरला आले आणि हे 3 नंबरला. पण जर जुने आपण पंचांग बघितले तर लक्षात येईल आपल्याला पंचांग त्यावेळेला नव्हतेच. जुना जर आपण इतिहास यांच्यातला काढून बघितला तर कृत्तिका नक्षत्र आणि पंचांगाची म्हणजे अवकडा चार्टाची सुरुवात आहे. त्यामुळं अ, व, क, ह, ड हा शब्द सुद्धा या कृत्तिका नक्षत्रापासून पुढची जी सगळी नक्षत्र आहेत त्या प्रत्येक नक्षत्राच्या पहिल्या अक्षरातून तयार झालेला शब्द आहे. प्रत्येक नक्षत्राचं पहिलं अक्षर असं जर आपण ह्या पूर्ण मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीपर्यंत चालत गेलो तर प्रत्येकाचं पहिलं अक्षर जे आहे त्याच्यापासून त्या चार्टला नाव आलं. अ, व, क, ह, डा, चक्र हे शब्द त्याच्यात लक्षात येतील. कारण या पहिल्या 2 नक्षत्रांचा अंतर्भाव नव्हता. असो, आपल्याला बघायचं आहे आज कृत्तिका नक्षत्र म्हणजे काय. आता हे नक्षत्र आहे हे म्हणजे काय तर मेष योनीचं नक्षत्र आहे. जनरली आपण त्याची योनी बघतो कुठली आहे, कारण काय त्या प्रकारचे गुण त्याच्या डोक्यात असतात आणि मग आपण साधारणपणे त्याच्या अंगातले आणि डोक्यातले गुण कुठले ह्याचा विचार करून त्याचा प्रोफाईल तयार करतो की हा माणूस कसा असावा ह्याचा अंदाज करून आपण पुढे जातो. मेष म्हणजे मेंढा. आता हा मेंढा मुळात सांगतो मेष राशीला मेंढा हे चिन्ह आहे. पण कृत्तिका नक्षत्राचं सुद्धा जो काय प्रकार आहे
तो कृतिका नक्षत्रामध्ये सुद्धा त्याची योनी मेष आहे. त्यामुळे मेष म्हणजे मेंढा. आता मेंढ्याचे गुणधर्म कसले असतील, आपण कधी मेंढ्याला बघितले का नाही, मेंढ्याचा कधी अभ्यास केला आहे का नाही, त्याबद्दल वाचन आहे का नाही, ह्या गोष्टी वेगवेगळ्या ठरतील. पण मेंढा म्हणलं की आपल्याला काही डोक्यात विचार येतात. असो, आता ह्याची एक कथा आहे ह्या नक्षत्राची. ती म्हणजे काय, ह्या नक्षत्राची देवता अग्नी. आपण इथं बघितलेलं आहे, ह्या नक्षत्राची देवता आहे ती अग्नी आहे. मग ही जी अग्नी देवता आहे की नाही, हिला सर्व देवतामध्ये मी अन्न भक्षण करणारा व्हावा अशी इच्छा उत्पन्न झाली. की म्हणजे काय, थोडक्यात सगळ्यांनी मला भरवावे, सगळ्यांनी मलाच खाऊ घालावे, म्हणजे आजच्या पुढाऱ्यांसारखं. ही अग्नी देवता, सगळ्यांनी मला खाऊ घालावे, तशी तिची इच्छा झाली. की अग्नीला अशी इच्छा झाली की सगळ्यांनी काय केलं, मी अन्न भक्षण करणारा व्हावा अशी इच्छा झाली. म्हणून त्याने कृतिका नक्षत्राची उपासना केली. मग अग्नीनं कृतिका नक्षत्राची उपासना केल्यानंतर कृतिका नक्षत्र प्रसन्न झालं आणि त्यामुळे सर्व देवांमध्ये अन्न भक्षण करणारा हा अग्नी ठरला. त्यामुळे आजही आपण हवनामध्ये, होमामध्ये सगळं जे टाकतो ते अग्नीला देतो. होळीमध्ये काय करतो तेच करतो आपण, सगळं अग्नीला देतो. ना अग्नीला मिळालं की ते सर्व देवतांना मिळालं असा आपला समज असतो. आणि असेलही तसं, त्याशिवाय लोक देत नाहीत. मग सगळं हे अग्नीला मिळालं. म्हणून जो कोणी या कृतिका नक्षत्राची मनोभावे उपासना करतो त्याला अन्नधान्याबाबत समृद्धी श्रमाने, उकट नव्हे, अन्नधान्याबाबत श्रमाने समृद्धी मिळते आणि पितृकृपेनेच हे सगळं प्राप्त होतं. मी स्वतः कष्ट करून अमकं करतो तमकं करतो म्हटलात तर समृद्धी प्राप्त होईल असं नाही. तुम्ही जगू शकता, पण समृद्धी प्राप्त व्हायला तुम्हाला पितृदोष जो आहे ना तोच त्याच्यामध्ये आला पाहिजे. त्यामुळं हवन करत असताना पितरांच्या नावाने हवन केलं जातं आणि ते पितरांपर्यंत पोचतं अग्नीतलं. म्हणून आपण प्रत्येक वेळेला अग्नीला ह्या सगळ्या गोष्टी देतो. अगदी आजही खेड्यातली एखादी स्त्री आजही अग्नी पेटवला असेल तर पहिल्यांदा काय, भाकरी किंवा चपाती करणारा एवढा छोटासा गोळा करून अगोदर त्या अग्नीत टाकून हात जोडते आणि मग पुढे सुरुवात करते. संस्कार आहेत आपल्याकडे. आता संस्कारांचा लोप पावत चालला. आता आपण संस्काराला सगळ्या काय तिलांजली द्यायला चालू केली. सगळं खोटं आहे. मग खरं काय आहे हे तरी शोधा. मग लक्षात येईल आता आपण शांततेसाठी युद्ध करत आहोत. शांततेसाठी युद्ध, डोक्यात जाळच व्हायला पाहिजे आपल्या. युद्ध काय करायचं, शांततेसाठी. मुलगा गप बसत नाही म्हणून कुत्र्यासारखं मारायचं. अरे मारणं कशासाठी, गप बसत नाही म्हणून. म्हणजे नेमकं काय करत आहोत, तर संस्काराची गरज आहे. तिथं आपण दुसऱ्या कुठल्याही मार्गाचा वापर करून संस्काराची जागा भरून निघणार नाही. म्हणून अग्निदेवतेला नेहमी अतिशय मनोभावे प्रार्थना करून या गोष्टी आपण करत चला. म्हणूनच देवापुढे संध्याकाळी दिवा लावतात, त्याची कारणं ती आहेत. तुम्ही भरपूर ट्यूबा लावा, पण एक साधा दिवा पण लावत चला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला त्याची किती गरज आहे. चलो, आता हे कृतिका नक्षत्र आहे, ह्याचं वैशिष्ट्य आहे हे दोन ह्याच्यामध्ये, मेष रास वृषभ रास. मेष राशीत पण थोडा आणि वृषभ राशीत पण थोडा आहे. मग असं असेल तर मग आपल्याला दोन राशीत आहे म्हणजे काय दिसतं, पहिला चरण जो आहे तो मेष राशीत आहे आणि दुसरा, तिसरा आणि चौथा चरण वृषभ राशीमध्ये आहे. मग आपल्याला असं लक्षात येईल की पहिला चरण एका राशीमध्ये आणि दुसरा, तिसरा, चौथा म्हणजे 75% भाग दुसऱ्या राशीमध्ये असेल तर मग दोन्हीची काय माहिती का, नाडी एकच येईल. नाडी दोन्हीकडे एकच येईल. हे मेष राशीत असताना सुद्धा अंत्यनाडी आहे, वृषभ राशीत असताना सुद्धा अंत्यनाडीच आहे. मग ही अंत्यनाडी म्हणजे पित्त प्रकृती. ह्या लोकांचे प्रश्न आहेत ते प्रकृतीचे, पित्त प्रकृतीचे आहेत. मग वैश्यवर्णाची असेल, वैश्यवर्णाची तर वृषभ राशीत असेल, पण क्षत्रिय वर्णाची असेल तर मेष राशीत असेल. म्हणजे बघा, आपण अगोदर या मेष राशीतला भाग बघूया. मेष राशीमध्ये ही कशी असते. हे दोन राशीतलं नक्षत्र आहे. ह्याचा मेष राशीत असेल तर अग्नितत्वाचे आहे, अधोमुखी आहे. अग्नितत्वाचे आहे, अधोमुखी आहे. अधोमुखी म्हणजे खाली, म्हणजे मागे, पाठीमागे, म्हणजे भविष्य काळाचा विचार न करता भूतकाळाचा विचार करणारी राशी. मग सतत मागे भूतकाळात घडलेल्या घटना सारख्या बसणे सांगत किंवा उगाळत, ही जर ह्यांची पद्धती असेल तर हे व्यक्तिमत्वामध्ये फार त्रास होतो.
ह्यांची दृष्टी सुलोचन आहे. ह्यांची दृष्टी सुलोचन आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट पाहताना चांगली बघतील, त्यांना चांगलं दिसेल. परंतु त्यामुळे हे व्यक्तिमत्व कोणत्याही गोष्टीकडं पूर्वग्रह न ठेवता व्यवस्थित पाहतं. पूर्वग्रह म्हणजे एखाद्या गोष्टीबाबत आपल्याला काय असतो, जुना अनुभव असतो, आपण त्याच दृष्टिकोनातून बघतो, पण त्या दृष्टिकोनातून बघायचं नाही. उदाहरण बघा, ड्रायव्हर म्हणलं की स्थळ नको म्हणते मुलगी. मग एस टीचं काय, विमानानं कसा प्रवास करणार, बाहेर रेल्वेनं कसा प्रवास करणार. म्हणजे विचार करा, आपल्याला ड्रायव्हर म्हणलं की नको, तुम्ही प्रवासच करू शकत नाही. उद्या तुम्ही गाडी घेतली तर त्या नवऱ्याची ड्युटी काय, मग तो नको म्हणून त्याला हाकलता येईल का आपल्याला? नाही. आपला पूर्वग्रह आहे. एखाद्या वेळी आपल्याला एखादा चुकीचा अनुभव आला असेल, कदाचित 2 वेळा आला असेल, पण 98 वेळेला तो अनुभव नसतो. त्यामुळे 2 ह्याच्यावरून आपण सॅम्पलिंगवरून पॉप्युलेशनचा अंदाज करायचा नाही. त्यामुळे ह्या सुलोचन दृष्टी असणाऱ्या लोकांना मागच्या अनुभवावरून पुढचा अनुभव हे कधी ठरवत नाहीत. मागचा अनुभव तो गत अनुभव म्हणून सोडून देतात. पुन्हा ते सगळं चांगलं आहे, छान आहे म्हणून पुढे जात असतात. त्यामुळं ह्या लोकांचा पूर्वग्रह न ठेवता ते प्रत्येक व्यक्तीला समजून घेतात आणि मग आपला अभिप्राय देतील. या व्यक्तीत शिस्त आणि राग यांचा भरपूर साठा असतो. का तर क्षत्रिय वर्ण आणि अग्नी तत्वाची रास आहे. त्यामध्ये अजून याचा स्वामी मंगळ आहे. मग हे तर काय झालं, अजून तापायचा प्रकार झालं. म्हणजे तापले, आपण म्हणतो बघा, अगोदर भांडण लागली तर तू त्यात आगीत तेल होता, तर ती प्रक्रिया इथं घडते. म्हणजेच काय होतं, क्षत्रिय वर्ण, अग्नितत्व, त्यात मंगळाची रास. हा जर प्रकार बघितला तर आपल्या लक्षात येईल की ह्या लोकांचं वागणं, ह्या लोकांचं जगणं, ह्यामध्ये तापटपणामुळे आपले सगळे अधिकार, आपल्या सगळ्या सोयी सवलती हे लोक गमावून बसतात. कारण ह्याला यांचा स्वभाव आहे. तोंडाने बोलण्यापेक्षा या लोकांना हातानं बोलणं आवडतं. आणि मग हाणामारी, धमकी, इतरांवर वचक ठेवायचा. मग राक्षसगणामुळे या व्यक्तीचा, राक्षसगणाची ती व्यक्ती, या राक्षसगणामुळे काय होतं, या व्यक्तीचा मेष योनीमुळे विकास होत नाही. मेष योनी आहे, कुठं जाईल तिथं धडक देणार, डोक्याचा वापर कमी करणार. ह्यांचं डोकं वापरणारे दुसरे असतात. कोणतरी सांगतात मर्दा असा असतो वय, झालं त्याचं म्हणणं बरोबर आहे असं म्हणून अमका तुला तमका म्हणत होता, झालं गेलंच हे भांडायला. पण तो असा म्हणला तरी सुद्धा हा आपल्याला भडकवत असेल असा विचार व्हायला हवा. पण तो या लोकांच्यात होत नाही. त्यामुळे जे अशा स्वरूपाचे आहेत का नाही, त्या लोकांना हे गुंड कामाला ठेवतात आणि मग ह्यांना भडकवलं जातं. आणि जा एखादी गोष्ट करू नये म्हणलं की तो जातो आणि करून येतो आणि तो सगळीकडे अडकतो. आपल्याकडचे सगळे विद्वान कार्यकर्ते या स्वरूपाचे आहेत. साहेबांनी सांगायचं आणि ह्यांनी जाऊन सगळा कारभार करून यायचा आणि आल्यानंतर परत मग अडकत बसला की मग घरचे आहेत सांभाळायला. असं जर विचार केला तर हा मेंढा, हा घरामध्ये असणं हा सगळ्यात मोठा त्रासदायक भाग आहे. त्यामुळं हा कृतिका नक्षत्राचा भाग वृषभ राशीतला असेल तर त्याला सांभाळायचं फार अवघड जातं. याचं कारण असं, ह्याला बुद्धी आहे पण त्याचा वापर करण्याची कला नसते. हुशार आहे पण त्याची बुद्धी दुसरे वापरतात किंवा ती अपुरी असते. तसेच राक्षसगणामुळे समज कमी आहे. राक्षसगणामुळे समज कमी आहे. समज कमी म्हणजे काय, तर चुकीच्या गोष्टीवर तुटून पडायची प्रवृत्ती आहे या लोकांची. चुकीच्या गोष्टीवर तुटून पडतील, त्यांची बाजू घेतील, पण ती बाजू घेत असताना आपल्या काय अंगलट येतंय काय याचा विचार करणार नाही. त्यामुळं समज कमी आणि गैरसमज डोक्यात जास्त असल्यामुळे या लोक जास्त घुसतात आणि मग परिणाम अंगातील कलाकौशल्यांचा विकास होत नाही. आणि कलाकौशल्याचा विकास न झाल्यामुळे या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला फारसा अर्थ उरत नाही. त्यामुळं मेष राशीत जर समजा तुमचं नक्षत्र मेष रास, कृतिका नक्षत्र, आता मुळात कृतिका नक्षत्र जे आहे की नाही याबद्दल असा एक समज खूप वर्षापासून खेडेगावातही आज आहे. याला कातवाड असा शब्द वापरला जातो. म्हणजे काय, ह्या नक्षत्रावर जर एखादं काम केलं, मग शेतातलं असो, बँकेतलं असो, कुठं बाहेर जायचं असो, तर त्याचं फळ हे एकतर मिळत नाही किंवा कमी मिळतं. मग मिळतच नसेल किंवा कमी मिळणार असेल तर कशाला करा. त्यामुळे आजही खेड्यात कृतिका नक्षत्रावर शेतीची कामं करताना माणसं दिसत नाहीत. आज कातवाड आहे, आज सुट्टी आहे असा शांत शब्द असतो. म्हणजे त्यांचा समज असा असेल असं म्हणत नाही मी, पण कुठंतरी त्यांना ह्याचे अनुभव येत गेले असले पाहिजेत. आणि त्यामुळं ह्या कृतिका नक्षत्राचा थोडासा भाऊ किंवा बोलबाला असा झाला की याच्यावर काम करू नये. मग असं जर आपल्याला लक्षात आलं की कृतिका नक्षत्रावर काम करायचं नाही, तर आपण ते ठरवलं आणि करायचंच नाही म्हटलं
तर मात्र आपली गोची होते. पण आपण प्रयत्न करतो आणि प्रयत्न करूनही ते होत नाही किंवा फळ मिळत नाही असं ज्या वेळेला आपल्याला दिसतं त्यावेळेला मात्र आपण म्हणतो की नाही, ते म्हणतात ते थोडंसं कुठेतरी बरोबर असलं पाहिजे, मग प्रयत्न करायचा. मग आता ह्याच्यातच बघितलं तर 75% नक्षत्र हे इकडं आहे. वृषभ रास, वैश्यवर्ण, पृथ्वी तत्व आणि शुक्र हा याचा स्वामी आहे, अशा स्वरूपाचा आहे. नक्षत्र तेच आहे, पण जन्म जर तुमचा दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या चरणात झाला तर तुमची रास कोणती येते? वृषभ. मग आता ह्या वृषभ राशीत जर झाला तर अग्नितत्व तेच आहे, अग्नितत्व तेच आहे, बाकी सगळं तसंच आहे. फक्त कृतिका नक्षत्राची वृषभ राशीतील दुसरा, तिसरा आणि चौथा चरणाची नाडी अंत्य आहे. त्यामुळं तिकडं पण काय आहे? पित्त प्रकृती पण वैश्यवर्णाची. इकडं पित्त प्रकृती पण अग्नितत्वाची, इकडं पित्त प्रकृती पण वैश्यवर्णाची. वैश्यवर्ण जो आहे तो म्हणजे असा म्हणतो की व्यक्तीला उपजत व्यवहार बुद्धी चांगली असते, उपजत व्यवहार बुद्धी चांगली असते. त्यांना व्यवहाराचं ज्ञान, कोणाशी कसं बोलावं, कधी बोलावं, किती बोलावं, बोलावं का बोलू नये, ह्या गोष्टी खूप लवकर समजतात. आणि त्यामुळं अशा स्वरूपाच्या मुलांचे पालक हे अतिशय सुखी आणि समाधानी असतात. कारण त्यांना कुणासमोर काय कुठं बोलायचं हे काय माहिती का फार चांगलं कळतं. पण हेच उलटं असेल तर फार अवघड आहे. एकदा एका घरात पाहुणे आले आणि आलेले पाहुणे म्हणले आता आम्ही जाणार आहोत. बरं म्हटल्यानंतर लगेच ते मुलं होती, त्यातला जो मुलगा होता तो या कृतिका नक्षत्रात अग्नितत्वाचा असला पाहिजे. तो म्हणला जावा की लवकर. पण दुसरा होता तो वृषभ रास, कृतिका नक्षत्र आणि ह्या वैश्यवर्णाचा होता. तो म्हणला थांबा, तुम्ही आजच्या दिवस थांबलात तर अधिक बरं वाटेल. का? तर आम्ही उद्या गावाला जाणार आहोत, उद्या आमच्याबरोबरच चला, म्हणजे तुम्ही आमचं तिकीट काढाल. असं म्हणल्यानंतर ते म्हणले नको 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 नको, आम्ही आज जातो. वैश्यवर्ण काय व्यवस्थित आहे बघा, चला आजच्या दिवस राहावं, आम्ही तुमच्याबरोबर होतो, आमचं पण तिकीट काढा म्हणल्यानंतर ते आजच्याच निघून गेले. म्हणजे इथं ह्या वैश्यवर्णाच्या व्यक्तीला कुठं आणि काय बोलावं याची समज फार चांगली असते. आणि त्यामुळं होतं कसं, तर पृथ्वी तत्व आहे त्याचं, त्यामुळे यांची सहनशीलता पण जास्त आहे. सहनशीलता जास्त असणं म्हणजे काय, तर व्यक्ती चांगल्या गोष्टी ज्या आहेत का नाही त्या सहन करतात. पण जर वाईट गोष्टी घडल्याच तर जास्त न बोलता पुन्हा बोलू म्हणतात आणि तो विषय टाळला की तो विषय मिटतो. तिथं जर तापटपणामुळे, अग्नितत्वामुळे आपण जर प्रतिक्रिया दिली तर विषय वाढतो. वाढवायचा का नाही हा आपला प्रश्न आहे. कारण काय, दोन्ही गोष्टींचा विचार केला असता आपल्याला त्रास कशात होईल, अग्नितत्वामुळे, मग थांबायचं. हा साधा सोपा व्यवहारी मार्ग हा वृषभ राशीच्या लोकांना कळेल, या मेष राशीच्या लोकांच्या लक्षात लवकर येणार नाही. आणि झाल्यानंतर अरेच्छा मी असं करायला नको होतं असं म्हटल्यानंतर वेळ निघून गेलेली असेल. त्यामुळे या व्यक्ती व्यवहारी आणि हुशार असतात. आता ह्या अधोमुखी म्हणजे काय, शक्यतो खाली पाहून चालणारी माणसं, म्हणजे इतिहास प्रिय म्हणतो आपण ज्याला, इतिहासातल्या काही गोष्टी उगाळायच्या आणि त्या सारख्या सारख्या आपल्याला सांगत बसायच्या. जुन्या मागं ते अमकं घडलं होतं, तुम्ही तमकं केलं होतं, तुम्ही तमकं केलं होतं, असं करत असताना त्या गोष्टी भूतकाळात ज्या आहे ना त्या सगळ्या रमतात आणि त्यामध्ये आपल्याला फलित काही नाही. कधी काय कुठं घडलं होतं हे सगळं प्रत्येक वेळी काढत बसायचं, म्हणजे डोक्याचा भुगा होईपर्यंत त्यामध्ये हे साठवायचं. आणि म्हणजे सगळं साठवलं गेलं तर नवीन काय भुसा भरला जात नाही डोक्यात. त्यामुळे ह्या लोकांच्यामध्ये जर समजा आपल्याला असं लक्षात की भूतकाळात रमणाऱ्या लोकांच्या डोक्यात लवकर काय घुसवत नाही, घुसतच नाही लवकर. कारण आतलं मटेरियल बाहेर काढल्याशिवाय ह्या पिशव्या ज्या आहेत ना त्या अशाच भरलेल्या असतात. मग ह्यात काय आपण नवीन भरायचं, म्हणजे जुनं काय तर काढायला पाहिजे ना, पण ते काढलं जात नाही. आता ह्यांची सुलोचन दृष्टी आहे. म्हणजे काय, तर वृषभ राशीत जर आपण बघितलं तर ही सुलोचन दृष्टी वैश्यवर्णाच्या लोकांची कशी असेल, ह्यांची हे इतके हुशार आहेत की आपलं काम नसेल तर त्या अमक्या अमक्या माणसाकडे गेले तर ओळख सुद्धा दाखवणार नाही. ठीक आहे, ओके. नाहीतर काय होईल, ते अमकं तवा भेटला होता बघा, अमकत नाही, काही गरज नाही आहे. हा वैश्यवर्णाचा आपलं काम कोणाकडे आहे त्या माणसाकडे जाणार, ओळख देणार, हे काम माझं अमकं अमकं झालं, चला गो टू हाऊस, बाहेर निघाला कर निघून गेला. तिथं अमक्याला भेटला का, तमक्याला भेटला का, तमकं बघितलं का, तमकं नाही, माझ्या कामाशी माझा मतलब आहे असं असेल तर हे व्यावहारिकपणा जास्त असतो. मुळात हे लोक अधोमुखी असल्याने शांततेने आणि खालीमान घालून आपले काम करत राहतात. त्यामुळं वृषभ राशीतलं हे कृतिका नक्षत्र हे अतिशय लाभदायी आणि चांगलं आहे. आता फक्त असा प्रश्न असा येतो
की हे शुक्राच्या अंमलाखाली असल्यामुळं या लोकांच्यामुळे प्रेमळपणा जास्त आहे आणि हे मंगळाच्या अंमलाखाली असल्यामुळं या लोकांच्यामध्ये तापटपणा जास्त आहे. मग ह्यांच्यातला प्रेमळपणा आणि ह्यांच्यातला तापटपणा असा जर आपण विचार केला तर लक्षात येईल की एकाच नक्षत्रावर जन्मलेल्या दोन लोकांची लग्न झाली. दोघांचंही नक्षत्र वृषभच आहे, तुमचं कृत्तिकाच आहे, पण एक पार्टी ही वृषभ राशीची आणि दुसरी पार्टी मेष राशीची. तर आपल्याकडे 36 गुण जमतात. मग 36 गुण जमले आपण म्हणलो आणि लग्न केलं तर ते टिकणं अवघड असणार का? तर त्याचं कारण हे असेल, एक शुक्राच्या अंमलाखाली आणि एक मंगळाच्या अंमलाखाली. एक अतिशय प्रेमळ आहे तर दुसरं अतिशय तापट आहे. एक क्षत्रिय वर्णाचं हातानंच बोलणार तो दुसरं वैश्य वर्णाचं व्यावहारिक बाजू समजून गप्प बसणार. हे पृथ्वी तत्वाचं अतिशय समजदार व्यक्तिमत्व आणि दुसरं व्यक्तिमत्व अग्नी तत्वाचं. आणि मग होणार काय? ह्या लोकांचं पटत नाही आणि पुन्हा मग ज्योतिषाच्या नावानं खापर फोडायला रिकामे का? 36 गुण जमले होते, कसलं काय खोटं काय बघितलंय? काय सगळं चांगलं व्यवस्थित बघितलेलं आहे. तुमच्या वागण्यातला तुमच्या जगण्यातला हा जो भाग आहे हा वेगवेगळा आहे. म्हणून तुम्ही स्वतःला समजून घेऊन ह्या गोष्टी समजून शहाणं व्हायला हवं. आपल्यात काय दोष आहेत ते कमी करता आले तर तुम्हाला ते अतिशय लाभदायक ठरेल. म्हणून ह्या गोष्टी सगळ्या समजून घ्या. आपल्यात जर काही दोष असले ते कमी करायचा प्रयत्न करा. या दोषामध्ये असं लक्षात येईल की पहिल्या चरणावर जर जन्म झाला तर आ या अक्षरानं नाव येईल. मुलगा किंवा मुलगी असेल तर ई या शब्दानं सुरू होणारं नाव मुलाचं आणि मुलीचं येईल. तिसरा चरण असेल तर उ या शब्दानं नाव मुलाचं किंवा मुलीचं असेल आणि चौथा चरण असेल तर ए या अक्षरानं नाव येईल मुलाचं किंवा मुलीचं काय असेल ते. आपण तेच ठेवलं पाहिजे अशातला भाग नाहीये, परंतु ते ठेवण्यामागची काही कारणं आहेत. नुसतं तुम्ही जर सांगितलं मला की माझं ए अक्षर येत आहे तर डोळे झाकून मी तुम्हाला सांगेन की तुमचं वृषभ रास कृत्तिका नक्षत्र चौथा चरण होता, एवढं क्लिअर कट त्याच्यामध्ये येईल. म्हणून त्या अक्षरावरून तुमचं हे सगळं प्रोफाईल निघू शकतं. म्हणून आपल्याला त्या अक्षरांची गरज भासते. आता ह्या नक्षत्रामध्ये असं लक्षात येईल की हे 3 नंबरचं नक्षत्र जरी असलं आज तरी सुद्धा हे नक्षत्र अग्नितत्वाचं आहे. हे नक्षत्र अग्नितत्वाचं आहे. तुम्ही जर ह्या नक्षत्रांचा अभ्यास केला तर लक्षात येईल की जी महादशा काढली जाते तिची सुरुवात ह्या नक्षत्रानं होते. ह्या नक्षत्रानं सुरुवात रवीची महादशा 6 वर्षाची पहिल्यांदा कृत्तिका नक्षत्राला लागू आहे. मग ते एकमेकाखाली कृत्तिका उत्तराषाढा पहिली कृत्तिका नक्षत्राला लागू आहे. त्यामुळं नक्षत्रांची सुरुवात जी म्हणलो ना मी तुम्हाला ती ह्या नक्षत्रानं झाली होती. त्यामुळं पहिल्यांदा ह्या नक्षत्राला महादशा रवीची. त्यामुळे ह्या लोकांना प्रॉब्लेम असा आहे मोठा, जन्मतःच रवीची महादशा लागू झाली तर लहानपण हे आजारपणातच जातं. लहानपणी आजारपण आणि मग तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास, व्यक्तिमत्व मोठं व्हावं, अमकं तमकं खेळणं बागडणं हे सगळं लहानपण ह्या महादशेमध्ये जातं. आणि रवीची महादशा म्हणजे आजारपण देणारी. म्हणून ह्या लोकांना पुढे हा प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. असेल तर आपलं गेलेलं बालपण जे आहे ते पुन्हा मिळवू शकत नाही, पण त्याच्यावर आपण अवलंबून न राहता त्याच्यानंतरचा काळ आहे त्या सगळा चांगला सुजलाम सुफलाम असेल तर त्याची फळं उत्तम भोगण्याचा प्रयत्न करायचा. आणि आपल्या नक्षत्रात काही दोष असतील तर त्या दोषांचं आपण निर्मूलन करण्यासाठी कृत्तिका नक्षत्राची उपासना करा, अग्निदेवतेची उपासना करा. जर समजा तुमची रास मेष असेल तर मंगळाची उपासना करा. जर तुमची रास वृषभ असेल तर शुक्राची उपासना करा. तुम्हाला चतुष्पाद म्हणजे 4 पायाचा जो प्राणी असतो तो तुम्हाला काय असतो साधारणपणे लाभदायक किंवा आवडता जातो. आपण म्हणतो कुत्रं पाळणं मला फार आवडतं, मांजर पाळणं मला फार आवडतं, अशा सगळे माणसं असतात तर त्यांना चतुष्पाद जास्त जवळ वाटतं. त्यामुळं आणि मग तुमचं तत्व कुठलं असतं अग्नी किंवा पृथ्वी हे जरी असलं तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं मेष योनी. तुम्ही मेष योनीतून जन्माला आलेला आहात. तुमचा मनुष्यात जन्म आहे पण तुमची मागची योनी मेष किंवा मेंढा असली पाहिजे. मग त्यात दुर्गुण काय आहेत? कळपाबरोबर जाणे, विचार न करणे, डोकं असूनही इतर काय म्हणतात त्याप्रमाणे पुढे जाणे. सगळ्यात महत्त्वाचं की मुख्य मेंदू आणि हुशारी आपल्याबरोबर असताना आपल्या हुशारीचा आपल्यासाठी न होता इतर लोक उपयोग करून घेत असतील तर ह्या मेष योनीचं काय करायचं? मी पाहिलेला एक मेष योनीचा माणूस
अतिशय हुशार गोल्ड मेडलिस्ट. हळूहळू बघत बघत तो एका शाळेला मुख्याध्यापक झाला. आणि मग संस्थेनं काय केलं, रिटायर झाल्यानंतर सुद्धा याला संस्थेचा प्रतिनिधी म्हणून घेतलं आणि त्याला पगार द्यायला सुरुवात केली. आतापर्यंत कोणी नाही ह्याला एवढं का जवळ केलंय, तर तो हुशार आहे. फक्त तो मेष योनीचा म्हणजे काय, कर म्हणाल ते करतो. ह्याला छळ म्हणाल, ह्याला अमकं कर, त्याला तमकं कर, ह्याची कशी जिरवायची, त्याची कशी जिरवायची, ह्याला कसा छळायचा. संस्थेची लोक ह्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून करतात आणि ते म्हणतात आमचं काय नाही, सगळं तेच करतात हो. आणि मग ह्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून केलं जातं आणि हा सगळ्यांचा नालायक माणूस वाईट होतो. मला सांगा, आपण जर मेष योनीची असो, आपली बुद्धिमत्ता जर दुसरे वापरत असतील, तर आपल्याला जर बुद्धी नाही झाली तर आपण काहीही कारण नसताना सगळ्यांचे वाईट होतो. सगळे आपल्याला वाईट म्हणतात आणि आपणच केलं असं दाखवलं जातं. प्रत्यक्षात आपण कर्माचे अधिकारी नसतो, पण फळं आपण बघतो. म्हणून विचार करा, मेष राशीच्या लोकांनी आपली बुद्धिमत्ता कुठेही घाण टाकायची नाही. कोणी आपला वापर करत असेल तर हात जोडून नको म्हणून सांगायचं. आपल्याला चांगलं चांगलं पण एखादी गोष्ट करायला लावतात आणि आपलं एक मराठीत म्हण आहे बघा, पाहुण्याच्या हातानं साप मारणे. साप निघालाय घरात म्हणतात, पाहुणं तुम्ही मारा, तुमच्या ओळखीचा आहे बघा, तुम्हाला लय मस्त मारता येते बघा, म्हणजे चावला तर त्याला चावू दे, आम्हाला काही नको. असं जर असेल तर या मेंढ्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम ते आहे की माझं डोकं टक्कर देण्यासाठी नाही, फुटलं तर त्याचं फुटू दे, या स्वरूपाची जर आपल्याकडे विचारसरणी असेल तर आपण आपला विचार आपल्या डोक्याचा आपल्या योग्यतेसाठी करणं ही आज काळाची गरज आहे. नसेल तर आयुष्यभर आपण मग लोकांसाठी टकरा देत राहतो आणि मग लोकांसाठी टकरा देत असताना आपल्याला काहीच मिळत नाही. सामाजिक कार्यकर्त्यांची आज अवस्था तीच आहे. कुणासाठी उपोषण करतो, कुणासाठी मोर्चे काढतो, कुणासाठी उपाशी राहतो, कुणासाठी मार खातो, कुणासाठी तो आज जातो हे अजून कळलेलं नाही. पण घरचे मात्र सगळे हवालदिल आहेत. आणि हा कुणासाठी करतो, समाजासाठी करतो. कोण समाज, जो समाज त्याच्यासाठी काहीही करायला तयार नाही. त्याला ॲक्सिडेंट झाला, ॲडमिट केला तर रक्ताची बाटली द्यायला कोण तयार नाही, पण हा म्हणतो मी समाजासाठी करतो. म्हणजे हे मेष योनीत आहेत का किंवा मेंढा स्वरूपाचा आहे का, असू शकेल. प्रयत्न करूया. हे 2 नक्षत्राला ही योनी लागू आहे. त्यामुळे ह्या लोकांनी आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते टिकवण्यासाठी, आनंद घेण्यासाठी, घरच्यांना आनंद देण्यासाठी आपल्याला चुका दुरुस्त कराव्यात. आणि काल चुकलं असेल तर माफ करा, आजपासून मी दुरुस्त करेन असं म्हणून आपलं व्यक्तिमत्व सुधारावं ही प्रार्थना. प्रयत्न करा. तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व उत्तम होऊन आनंदानं जगता आलं पाहिजे, हा त्याचा हेतू.